पण वन किंवा जंगल म्हटलं ना की लोकांचं पहिलं आकर्षण असतं ते म्हणजे हत्ती आणि वाघ. तर हत्ती आणि वाघ यांच्या परस्पर संबंधांबद्दल आपण कसं सांगाल किंवा यांच्याकडे कसं पाहता आपण? हत्ती त्यांच्या वावराकडे, जंगलामधल्या कुठलाही वन्य प्राणी आपण जर त्यातला इमॅजिन केलं की त्याचं एक पहिलं इम्प्रेशन आपलं असतं. तर हत्ती म्हटलं की एक 5 ते 6 टन वजनाचा ह्यूज ॲनिमल आपण बघतो. आणि वाघ म्हटलं तर मग एक कॅरिझमॅटिक ॲनिमल आहे. आता वाघ, सिंह आणि हत्ती या तिन्ही प्राण्यांबद्दल आपण म्हटलं तर वाघ हा जनरली सिंहापेक्षा जास्त ताकदीचा आहे, वजनानं पण जनरली जास्त असतो. तरी देखील सिंहाला आपण जंगलचा राजा म्हणतो. आता तो हा निश्चित आपल्याला प्रश्न पडला असेल की सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो, हत्तीला का नाही? हत्ती तर ह्यूज आहे. तर राजामध्ये जी काही क्वालिटीज असतात म्हणजे तो थोडं त्याचं सामाजिक जीवन म्हणजे जसं सिंह हा नेहमी कळपामध्ये राहतो, त्या 2-3 फिमेल्स बरोबर असतात, कब्ज असतात, तो त्यांची काळजी घेतो. तर एक राजा म्हणून किंवा त्याची जी डरकाळी आहे, सिंहाची डरकाळी ही सर्वात मोठी आहे. ती जर त्याने डरकाळी फोडली तर ती 8 ते 10 किलोमीटर पर्यंत ऐकायला जाते. सो म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचतो, म्हणजे प्रजेपर्यंत तेवढा दूर त्याचा जो काही हे आहे म्हणजे नोट केलं जातं. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. आता हत्ती त्याचा आवाज हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असतो. आणि तसं हत्ती म्हटलं तर तसा शांतताप्रिय प्राणी आहे. आणि म्हणजे जसं राजामध्ये साम दाम दंडभेद असे गुण असायला हवे, तसं हत्ती हा संत कॅटेगरीमध्ये की कोणाला डिस्टर्ब नाही करणं किंवा शांततेपणे राहणं, त्यामुळं सर्व गुण समावेशक गुण असलेला सिंहाला राजा म्हटलेलं आहे. तसं जो वाघ आहे तो अग्रेसिव्ह आहे आणि म्हणजे त्याची ताकद पण जास्त आहे. तर त्याला जर असं म्हटलं की हत्तीला असं म्हणू शकतो की आपण एक शांतताप्रिय संत महात्मा टाईप व्यक्तिमत्व, सिंह हा राजा आणि वाघ हा सेनापती म्हणजे लढणारा. तर असं त्यामध्ये आपण एक सर्वसामान्य भाषेमध्ये आपण डिफरन्शिएशन करू शकतो आणि आपल्याला त्याची भूमिका पण लक्षात येते. म्हणजे जितक्या सहजपणे आपण सिंहाला पाहू शकू जवळून तेवढं वाघाला पाहूच असं शक्य नाहीये, कारण त्या जास्त अग्रेसिव्ह आहे. म्हणजे आपण गीरमध्ये बघितलं असेल की म्हणजे सिंहांची संख्या एवढी जास्त आहे, पण कन्फ्लिक्टच्या घटना थोड्या आपल्याला वाघांच्या तुलनेत म्हणजे चंद्रपूरच्या तुलनेत कमीच दिसतात. तर थोडंसं ह्या बारीक बदल आपण म्हणू शकतो यामधले.